मॉम्स मॅजिक किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला बनवायचं आहे जेवण जर झालं तरी तुम्हाला बाहेर जायची गरज नाही। आज आपल्याला मस्त असं मिठा रसाळ पान बनवायचं आहे। तर मी बघा मुखवास पण म्हणतात कोणी कोणी याला। बरेच जण हे डायजेस्ट होण्यासाठी हेल्प होते आपल्याला पान। तर बरेच जण जेवण झाले की पान खातात आवडीने। तर आता तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही आणि कुठेही तर आर्टिफिशियल कलर किंवा फूड कलर न वापरता हे मस्त असं हेल्दी आणि टेस्टी पान आपल्याला घरी बनवायचं आहे। तर इथं मी गुलकंद बनवणार आहे। इथे घेतलेले आहेत फ्रेश गुलाबाचे फूल घेतलेले आहेत। ते छान आपल्याला त्याच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत। मस्त अशा या पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत। बघा पाकळ्या फ्रेश आहेत। तर आपल्याला इथे पाण्यामध्ये टाकून याला स्वच्छ धुवून घ्यायचे। दोन वेळेस धुवून घेतलेला आहे। स्वच्छ धुतलं पाहिजे पाण्याने। पण हे नितळण्यासाठी ठेवायचं पाणी आपण काढून। एका कॉटनच्या कपड्यावर आपल्याला हे फुलं चांगली आपल्याला ह्या पाकळ्या कोरड्या पडण्यासाठी टाकायच्या आहेत आणि अजिबात म्हणजे ओल्या पाकळ्या नसल्या पाहिजेत याची काळजी घेतली पाहिजे। इथे 2 ते 3 इलायची घेतलेल्या आहेत मी। 2 चमचे सोप घेतलेले आहे आणि ते चांगलं बारीक वाटून घ्यायचं। थोडंसं जाडसर वाटलं तरी चालेल। इथे छोट्या वाटीने अर्धा वाटी साखर म्हणजे ते 5 ते 6 चमचे साखर आणि व्यवस्थित हाताला कुस्करून घ्यायचे। हे पान बघा आपण लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठीच हे हेल्दी पान आपल्याला घरीच बनवायचं आहे। एकदम याला मस्त असं व्यवस्थित हाताने कुस्करून घ्यायचंय। बघा मस्त असं बारीक झालेला आहे आणि इथला कुठलाही आपण फूड कलर न वापरता ह्या पाकळ्यांचाच कलर सुंदर आलेला आहे। ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत आणि थोडंसं हनीमुळे मस्त असं त्याला काय होतं माहितीये का, छान चिकटपणा येतो आणि असं मस्त दिसायला पण छान आणि चवीला पण छान लागतं हे पान। तर हे बघा हे आपलं गुलकंद तुम्ही 6 महिन्याच्या वरती छान असं स्टोरेज करू शकता। वर्षभर बी टिकते। तुम्हाला पाहिजे तेव्हा हे गुलकंद काढून आपण याचे पान बनवू शकता। अतिशय चविष्ट आणि मस्त असं हे आपलं गुलकंद हे खूप दिवस असंच राहते, याला काहीच होत नाही। तर इथं छान हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं आहे। इथं पानं घेतलेली आहेत मी, हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला। पानं स्वच्छ धुवून घेतले की हे आपल्याला मस्त असं बघा हे पान स्वच्छ धुवून घेतले आहे। त्याला छान कोरडे करून घ्यायचे आहेत पानं। तर इथं मी पान घेतलेले आहेत। त्याच्यावरून थोडीशी इथं सुपारी पण आणि चुना पण टाकू शकता, पण हे लहान मुलांसाठी किंवा आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। थोडीशी विलायची। हे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्वांनीच हे आवडीनं पान खाल्लेलं आहे। बघा आमच्या घरी तर सर्वांना आवडलं आणि नक्कीच म्हणजे खूप छान झालेलं आहे। इथं गुलकंद आपण घरी बनवलेलं गुलकंद टाकायचं आहे। गुलकंद, सुकं खोबरं, थोडीशी टुटी फ्रुटी, थोडीशी इथं साखर आवडीप्रमाणे तुम्ही नाही टाकली तरी चालेल। मस्त असा आपलं मसाला बाहेर पडला नाही पाहिजे असं आपल्याला त्याला छान बंद करून त्याचं डेट तोडून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हे आपलं मस्त असं मला हे पान आवडलं का नक्की सांगा। कसं वाटतं आपली ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। बघा लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना हे पान खूप आवडीने खाल्लं। माझ्या दोन्ही मुलींनी हे खूप आवडीने खाल्लेलं आहे आणि मस्त एकदम टेस्टी आपले घरचं पान तयार झालंय। नक्की कमेंटमध्ये सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते। थँक्यू फ्रेंड्स।